थांब 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 रे थांब, कुठे पळते तेवढा जोर जोरात? अरे थांब की रे भावा, भावाची गाडी पुढे गेली आहे, रेसिंग चालू आहे मंडळी. कशा आहात? आणि हे बघू शकता, तो मला काय आवडत नाही, तो गेलेला आहे पुढे. चला मग दुसरीकडे जाऊया आपण. अरे जाता जाता मला इथे एक शेतामध्ये नागोबा दिसलेला आहे. हो हो, मला घाबरत आहे काय, बघायला पाहिजे त्याच्याकडं. म्हणून मी त्याच्याकडे जोर जोरात असं डोळं वटर वटर बघत होते, आणि तो पण माझ्याकडे डोळं वटर वटर बघत होता. नंतर त्याला काय वाटलं काय माहिती, म्हणला चला जाऊ दे, या छचंद्रीच्या काय नादी लागायचं, म्हणून त्याने मला सोडलं. आणि तो ते बघा तिकडे ऊसाच्या वावरात जात आहे. आणि तिथून मी आलेले आहे. माझी थोडीशी तब्येत खराब झाली होती म्हणून मी आले होते इथे. ह्या ताईनं बघा कशी ही ताई आहे, घाबरत तर नाही काय नाही, शिव्या द्यायला ठसाठस शिव्या टोचते हो. माझ्या हाताची पर चाळण करून ठेवायच्या मागे होती ती ताई. आणि माझा मुलगा पण माझ्यासोबत होता. आणि माझ्या ज्या रक्त आहे शरीरातले ते जराशी खोडकरपणा करायला लागलं होतं, आणि थोडीशी कावीळ आणि रक्तात जरासं इन्फेक्शन झालं, म्हणून मला हे सलाईन लावायची वेळ आली. आणि हे बघू शकता, ही ताई आहे ना एकदम खूप छान होती, नाव ठेवायला जवळ नाही काही. एकदम हळूहळू सुई लावते, आणि कळून पण नाहीत कधी सुई लावली, पण मी एवढी घाबरत होते. मूठ बांधायला सांगितली, पण माझ्या हाताचा अक्षरशः घाम सुटला होता हातातून, एवढं मला भीती वाटत होती. पण बिचाऱ्या ताईने माझ्या हाताला अगदी हळूवार सुई दिलेली आहे. पहिलं तर सुई लावायची कुठं हा डिस्कशन चालू होता, म्हणून मूठ बांधली, पण मुठाला घाम आलेला. मग इथे लावायचं ठरलं, परंतु तिथे काय शिर सापडलेली नाही मॅडमला. मग आम्ही दुसरीकडे ट्राय करायचं ठरवलं. होय होय, कशी करते बघा की, जसं काय माझा हात म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. होय होय, टंपू टंपू शिरच पाहिजे होती त्यांना, टंपू टंपू म्हणजे अशी वरती अशी नागासारखी फणा काढून उभी राहिलेली शिर, पण ती काय भेटलीच नाही. अरे रे रे रे. मग त्यांनी तिथून परत ब्लेड काढून वरती लावला, आणि मग नंतर ती सुई ठोचलेली आहे. टंपू सुई शोधत होते, टंपू आपलं सॉरी टंपू शिर. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात प्लीज कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही लोक. खूप खूप धन्यवाद माझा हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहण्यासाठी, आणि असाच प्रेम साथ प्रतिसाद देत चला. तुमच्या प्रेमाची आणि साथीची जरूरत आहे माझ्या चॅनलसाठी. खूप 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 आभारी आहे मी. आणि आता तर बघू शकता 1 2 3 ते स्टार्ट. ओके, आई ग बोंबलायला लावलं बाईनं बघ, अशी कशी बाई आहे काय माहिती, बोंबलायच लावलं मला. अरे देवा, श्वास धरून ठेवला आहे, आणि मग आता मी लावत आहे ती. देवा रे देवा, काय करावं कसं करावं काही सुचेना मला, कसं राहावं काय करावं काही कळेना मला. म्हंटल तुम्ही पाणी उकळून ना पेत ग बाय, म्हंटल नाही ग बाय, मी उकळून पाणी पेत नाही ग बाय, मी कुठचं पण पाणी पिते ग बाय. वैष्णवी सॉरी हा डिस्टर्बन्स, माझ्या मुलीचं नाव वैष्णवी आहे. आणि 1 मिनिट, हे बाईचं सुई लावून झालेलं आहे, ढोसून 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 आता देईल फुल करून आणि जाईल निघून. पण मला अक्षरशः एवढा त्रास होत होता, तर मी बसूनच सलाईन संपेपर्यंत बसूनच राहिले. तर मी टकाटक होऊन आलेले आहे माझ्या कामासाठी, जे की रोजचं काम आहे. आज आम्ही केलेले आहे मक्याचं दाणे तयार, मशीन चालू होती, मशीनीने माझा नवरा तिथं होता म्हणून गपचूप गपचूप व्हिडिओ काढण्यात आला. आज आहे बाळूमामाची बकरं, ही बघू शकता, हे चाललेले आहेत रस्त्याने. बाळूमामाच्या नावानं चांग भलं बोलू शकता सगळे, बाळूमामाच्या नावानं चांग भलं. बाळूमामाची बकरं, बाळूमामाचा घोडा ते बघा चाललेला आहे रस्त्याने, एवढा मोठा होता की मी घाबरले अक्षरशः. आणि नंतर मी आणि माझा भाऊ आम्ही गेलो होतो बकरांच्या बाजारात बकरं घेण्यासाठी. तर तुम्ही इथे बघू शकता, हे आहे, आणि
हे आता मागे गेलेली 2 व्यक्ती होते ते एडपटच होते जराशी. एक पॅन्ट होती तिचे दोन्ही पाय एकाने एक पाय एकाने एक पाय धरून दोन्ही एका एका बाजूला अशी ओढत बसले होते घेणे देण्याचे. काय माहिती काय त्यांना मज्जा येत होती काय माहिती त्याच्यात, एवढी हसायला आली काय सांगायचं तुम्हाला आता. आणि हे बघू शकता इकडे आम्ही पोचलेलो आहोत. इथं गाय म्हशी बकरं शेळ्या करडं बोकडं सगळं काही पाठी बिठी सगळ्यांचा बाजार भरला होता. आणि ह्या बाजारातून आम्हाला फक्त भेटले 2 बोकडे. ते आम्ही घेऊन आलो. इथे गाडी लावायची आहे पार्किंग मध्ये आणि मग जायचं आहे बोकडे आणण्यासाठी. तर प्लीज कुणाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये सांगा. आणि तुम्हाला ह्या बाजारातून बोकडे गाय शेळी काय घ्यायचं असेल तर लिंक मध्ये कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला या बाजाराची डिटेल आम्ही देऊया. खूप स्वस्तात आणि मस्त असे शेळ्याकडे बोकडं भेटतात. तुम्ही कमेंट मध्ये सांगा कोणाला पाहिजे असेल तर आम्ही बाजाराची लोकेशन तुम्हाला शेअर करूया. ठीक आहे. ओके बाय बाय. धन्यवाद. माझा व्हिडिओ